प्यायची बंद करणार का नाही? अगं करणार आहे ना. कधी मग? अगं लगेच बंद करतो. करा मग. हे बघ केली बंद. बस का? तुम्ही दारुडे माणसांना आयुष्यात कधी सुधारणार नाही आहो. बंद करा म्हणजे काय टोपण लावून बंद करा नव्हतं म्हणलं, दारू प्यायची बंद करा म्हणले. दारू प्यायची बंद करायची? हा. अगं पण कशासाठी बंद करायची? किती दिवस झाले मी म्हणते दारू बंद करा, दारू बंद करा. का दारू बंद करत नाही हो तुम्ही? हो का, ऐकून घे. तू म्हणते दारू बंद करा, दारू बंद करा. माझ्या सुखा दुःखात आतापर्यंत साथ कुणी दिली? दारूनी दिली का नाही? या दारूनी दिली ना. मी मटक्यात हारलो, साथ कोण देत मला? दारू. मी जुगारीत हारलो, मला साथ कोण देतय? दारू. माझी पहिली गर्लफ्रेंड लग्न करून पळून गेली, हा तेव्हा मला साथ कोणी दिली? दारूनी. आणि तू कुशाल म्हणते दारू सोडा. दारू सोडली तर मग ह्या सगळ्या गोष्टीत मदत करायला माणसं येतील ना तुम्हाला. तुम्ही आता दारू पिता म्हणून तुम्हाला कोण मदत करा येत नाही माहितीये का? कारण की गरीबाला आणि दारुड्याला कुठंच किंमत नसते. मग तुम्ही किती खरं असू द्या, किती खरं असलं ना तरी माणूस त्या माणसाला किंमत देत नसते. म्हणजे तुला असं म्हणायचं दारुड्याला किंमत नाही? दारुड्याला किंमत नाही. आणि तुम्ही दारू पिता ना त्यामुळे तुम्हाला कोणचं दुःख झालं तर तुम्हाला दारू दिसते का? तर माणसं जवळ करतच नसतात तुम्हाला. त्यात तुमचा बी काय दोष नाही. ती दारू पिऊन पिऊन तुम्हाला असं वाटतं की नाही मला कुणीच जवळ करत नाही, शेवटी मला दारू जवळ करते, असं तुमचा गैरसमज आहे. तुम्ही दारूला लांब करा बरं, माणसं मनाने जवळ करतील तुम्हाला. होय. तुम्ही दारूला लांब करत नाही म्हणून माणसं तुम्हाला जवळ करत नाही. आणि पैशावाल्याला सगळीकडे किंमत असते. दारुड्या किती खरं असू दे, किती चांगलं समोरच्या माणसाला ज्ञान देऊ द्या, लगेच म्हणा हे त्याचं काय ऐकायचंय, तर दारुडा आहे, दारुड्याचं काय ऐकायचंय. आणि पैशावाला ना किती भंगार ज्ञान देऊन जाऊन द्या, खोटं खोटं काय बी सांगू द्या, लगेच अरे तर पैशावाला आहे त्याला लय कळतं, त्याचंच बरोबर आहे असं म्हणत असतात माणसं. कळ का? होय. पैशावाले जास्त किंमत असते, दारुड्याला कुठंच किंमत नसते, गरीबाला कुठंच किंमत नसते. तुम्हाला कळ नाही त्या गोष्टी, म्हणून मी तुम्हाला म्हणत असते दारू बंद करा प्यायची, दारू पेत जाऊ नका. ले लोकांचं कुठं आता मोठ्या घरात बघा तुम्ही, बंगल्यांमध्ये माणसं दारू पेत नाहीत का? पेतात की. मोठ्या मोठ्या बंगल्यातले माणसं सुद्धा दारू पेतात. पण त्यांची दारू प्यायचं कसं असतं माहिती का? चार भिंतीच्या आत दारू पेतात, कुणाला कळू पण देत नाही ते दारू पेतात म्हणून. म्हणून माणसं त्यांची इज्जत करतात. होय. आणि त्यांचं काय, दारू प्यायची, खायचं निवांत झोपायचं. ना आपलं काय असतं, दारू प्यायची, मी ह्याला कापतो, मी त्याला आडवा करतो, असली असली आपली गरीबाची दारुडी. ही खरं आहे. 10 रुपयाची दारू पिते पण रस्त्याने 100 रुपयाचा कालवा करत येते. हे खरं आहे बघ तुझं. हाय का नाही? 5 दारू पिऊन 100 रुपयाचा कालवा करते. आणि नुसतं मोकार वरडायचं, घरी यायचं मोकार वरडायचं, लेकरांना त्रास, बायकोला त्रास, शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास, गल्लीतल्या माणसांना उलट तमाशा बघायला आनंद होत असतो. असं आहे काय? मग लोकांना उलट दुसऱ्याच्या घरात भांडणं लागले, दुसऱ्यांचा माणूस दारू पिऊन आला आणि ते दारू पिऊन वरडायला लागला त्यांच्यावर का बाहेरची माणसं लगेच दार देऊन थांबतात. त्यांचं काहीच काम नसू द्या, येऊन बसणार तरी काहीतरी केल्याने बघणार, मोबाईल बघितल्याने बघणार, आणि लक्ष सगळं त्या माणसांकडे असतं. भया तर दारू पिऊन आलाय, हाणतोय का काय बायकोला, आता बघू आपण इथं बसून, हाणतोय का काय बायकोला. मग कशाला आपल्या घरातला तमाशा का लोकांना दाखवायचा? खरंय खरंय तुझं. मग आपल्या घरातला तमाशा लोकांना दाखवाय नाही पाहिजे. दाखवायचा नाही. प्यायची ना, कामावरनं दमून आलात प्या, थोडीशी प्या, जेवण करा, निवांत झोपा, लेकरांना सुख, बायकोला सुख, शेजारी पाजाऱ्यांना तमाशा बघायची वेळ येऊ द्यायची नाही. पण तसं नाही, आपल्या गरीबाची माणसं नाहीत की माजुरडी झालेत ना, दारू प्यायची आणि मोकर कालवा कर सुटायचा, आणि ते शेजारी पाजाऱ्यांना मजा वाटत असते बघायला. आणि दुसऱ्या दिवशी दारू उतरली नवऱ्याची तर नवरा जाणार, बायकोला चांगलं बोलणार, डबा गुंडा येणार, कामाला जाणार, लगेच शेजारी नेणार, भया तुझा नवरा रात्री दारू पेलता, भया असला नवरा जगात नसतोय कुठं, का त्या बायकोचं कान भरवणार, लगेच ती बायको टेन्शन मध्ये बसणार, आज बी माझा नवरा दारू पिऊन येतोय का काय माहिती, आज बी माझा नवरा दारू पिऊन येतो. त्या बाईच्या जीवाला टेन्शन टेन्शन, त्या टेन्शन शिवाय दुसरं काहीच नसतं. घोरच लागून राहतोय त्या घोर लागून राहतो. आणि घरातल्या लक्ष्मीला कधी घोर लागला ना, त्या घरात कधी पैसा पाणी टिकत नसतो, कधी लक्ष्मी नांदत नाही त्या घरात, का त्या घरातली लक्ष्मी सुखी नसते. त्या घरात सदा दुःखी असली ना, त्यांच्या घरात लक्ष्मी येतच नाही. आणि ज्या घरातली लक्ष्मी सुखी आहे त्या घरात पैसा पैसा असं नुसता पाण्यामध्ये होत असतो. मोठ्या घरातल्या बाया, पैशावाल्यांच्या बाया बघा, नुसत्या आनंदी असतात, त्यांना काय टेन्शन नसतं. नवरं दारू पितात, येतात निवांत झोपतात, खात्यात पितात, ह्यांना म्हणून ती गोष्ट असते, नेहमी खुश असतात. ती काय कारण असू नसू, सण सुद्धा असू नसू, नेहमी खुश असतात, म्हणून त्यांच्या घरात पैसेच येत असतं. आणि आपल्या गरीबाच्या बायकांना लोक जास्त दुःख देऊन देऊन ती जास्तच गरिबी आणत असतात माणसं. हाय ना गरिबी, मग त्या गरिबीला आपण पुढे ढकलत जायचं, पैसे पाणी कमावायचं, ही ज्ञान घ्यायचं नाही बायकोकडनं. बायकोने किती सांगितलं तरी. म्हणजे तुझं म्हणणं आहे घरातली लक्ष्मी खुश तर पैसा घरात, तर म्हणजे बाहेरची बी लक्ष्मी खुश, म्हणजे पैसा पाणी
घरात राहणार. घरात राहणार. बाहेरची आता मोठी माणसं आहेत ना रोज दारू पितात पण लगेच दुसऱ्या दिवशी कामाला जाऊन बिझनेस काहीतरी कमवून पैसा घरात येतात का तर त्यांची लक्ष्मी खुश असते. आपली गरिबाची लक्ष्मी दुःखी असली ना तिला जास्त दुःखी करत राहतात. बाया काय म्हणतात मला अर्धी नको एक नको अर्धी द्या पण मला सुखी ठेवा घरात. अशा गरिबाच्या बायका म्हणतात. गरिबाच्या बायका म्हणत नाही मला एवढं द्या मला तेवढं द्या. ती कशी गाडी थिंडती मला बी गाडी घेऊन द्या तशी कोणची गरिबाची बायको म्हणत नसती पण तरी गरिबाचा नवरा आहे ना त्या बायला सुख देतच नसतो. खरंच हे म्हणणं माझं मला पटलंय बघ तुझं. आता तू आता आपले किती बी गरीब आहे पण तू कधीच मला म्हणत नाही मला गाडी घ्या बंगला घ्या किंवा मला बंगल्यात राहायचंय मला सोनं नाणं पाहिजेत मला हीच साडी पाहिजे हे ड्रेस पाहिजेत हे कधीच नसतंय अगं तुझं म्हणून. आलंय का का माझ्या लग्नात 12 वर्ष झाले मी आतापर्यंत कधी तुमच्याकडे हॅट करते कोणत्या गोष्टीला जसं असेल तसं मी राहते का जाऊ दे बाई आपली गरिबी आहे कधी ना कधी सुधर. अहो समोरचे पैशावाल्यांना ना लय किंमत असते गरिबाला किंमत नसते. पैशावाल्याच्या दारात न बोलता माणसं जातील बोलू अगर ना बोलू का तर त्यांच्याकडे पैसा आहे मनाने जाते त्यांच्या पैशाच्या मागं. ती माणूस त्यांना वाटत नसते की तिले माणुसकीचा माणूस आहे असं नसतं कुणाला वाटत. ती पैशाच्या मागं जात असतं बाया तिले पैशावाल्या ना मग त्याच्या पैशाच्या मागं त्या दारात जात असतं. आणि गरिबाच्या दारात काय येत नाही काय दारात गेला काय भेटायचंय मला ते अगोदरच माणसाला माहित असते. ती भविष्यवाणी लोकांना आधीच माहित असते गरिबाच्या घरची की घरी गेल्यावर अर्धी भाकरन चहा पाणीशिवाय आपल्याला काय भेटणार नाही. म्हणून गरिबाचा उमरा वलडायला लोक 10 वेळा विचार करतात आणि श्रीमंताचा उमरा वलडायला माणूस पटकन जातो न बोलवता. म्हणून गरिबी सुधारायची बघायचं असतंय तिला बिघडवायचं कधी बघायचं नसतंय. खरं हे पण तुझं खरं. आणि दुसरं माणूस पुढे चाललाय ना त्याच्यावर कधी जायचं नसतंय. ती पुढे जाते मग ती का पुढे जात असते माहिती का तुम्हाला. ती कष्ट करत असते तेवढं. ती पुढे चाललंय त्यांनी गाडी घेतली त्यांनी बंगला बांधलाय हे आपल्याला दिसतं पण त्याच्या मागचं कष्ट हे आपल्याला दिसत नसतं कधी. म्हणून समोरचा माणूस पुढे चाललाय ना त्याला पुढे जाऊ द्यायचं असतं. उलट आपण म्हणायचं बाहेर ती कष्ट करतोय म्हणून तो पुढे चाललाय. आपण कष्ट आपलं कमी पडतंय कुठंतरी आपण बी कष्ट केलं पाहिजे जास्त मग आपण पुढे जाणं आपण हे ध्यान घ्यायचं असतंय. दुसऱ्यावर जर ना आपण कष्ट करतोय ना हे बी आपलं नाहीसं होतं का तर आपण त्या माणसावर जोत असतो बाई आता का बंगला आहे त्या का गाडी आहे मग आपला जीव जळला ना मग आपण खड्यात जात असतो का तर समोरच्या माणसं आपण जायचं नसतं. ते कष्ट करून पुढे गेले ना मग आपण बी कष्ट करायचं पुढे जायचं का लोकांवर जळत राहायचं. कपाट केलं का त्याचं सपाट होतं म्हणून कुणाबद्दल कपाट करायचं नाही. दारूला लांब करायचं लेकरा बाळांना जवळ करायचं. लेकरा बाळांच्या आशीर्वादाने आपलं चांगलं होत असतंय. आपण आपल्या लेकराला सुखी ठेवलं बायकोला सुखी ठेवलं का घरात पैसा पाणी मानून येतो. असं नाही की घरात पाऊस पडतो त्याच्यासाठी कष्टच करावं लागते पण आपण असं नाही म्हणायचं मला कष्ट करावं लागतं म्हणून घरातली लक्ष्मी काय नसते आपण खुश ठेवली म्हणून पैसा येतो असं नाही. कष्ट तर करावंच लागतं कष्टाला कुठंच पर्याय नाही. श्रीमंत असू गरीब असू श्रीमंत माणूस आहे तो बी कष्ट करतोच ना. तो काही निवांत घरात झोपून राहतो माझ्या हाय पैसा मी नाही उद्या कामाचा तसं नसतं. तो बी त्याच्या ऑफिसला कशाला म्हणा त्याचा कोणता बिझनेस असेल तिथं तो कष्ट करायला जातोच. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की कष्टाला पर्याय काय आहे कष्टच आहे. आता एवढे मोठे मोठे ऍक्टर आहेत ती पैसे पाणी घेऊन बंगले बांधून बसल्यात मग त्यांचं कष्ट बी तसंच असतं ना. ते शूटिंगला 2-2-3-3 वर्ष एका पिक्चरला घालवतात त्यांच्या मागचं कष्ट ते लोकांना दिसत नाही त्यांचे बंगले फिंगले दिसत असतात. म्हणून जे माणसं पुढे चालल्यात त्यांचं कष्ट बी बघा त्यांच्यावर जायचं बी नाही आणि आपण पुढे जायचा प्रयत्न करायचा. कुणावर जाऊन आपण मागे यायचं नाही कधी कळ का. बरोबर आहे तू. म्हणून ही दारू लांब करायची बंद करा म्हणजे टोपण लावून बंद करू नका कायमची बंद करा. तुम्ही दारू सोडली ना माणसं मानून तुमच्याकडे येतील. तुम्ही एखाद्याला कोणचं ज्ञान द्यायला नाही गेलात ना तर ते मानून येतील मला असं असं करायचं रे नाही काय करू रे आणि तुम्ही पेत राहिला ना म्हणा ह्याच्या काय दारुड्याकडे ह्यालाच ह्याचं कळा ना संसार पाणी ह्याची ह्याला दारूत ना सुधरा ना आपल्याला काय सांगणार हे. मग तुम्हाला किती बी उद्या हुशारपणा तुम्ही किती बी तुमच्या अंगात असू द्या तुम्ही खरं किती बी समोरच्या माणसाला सांगू द्या ते कुणाला पटणार नाही. खरं आहे ह्याचा अनुभव मी लय वेळा घेतलाय घेतोय आणखीन पण घेतोय घेताय ना म्हणून मी सांगत असते. आता काय झालंय माहितीये का इतके दिवस म्हणजे माझं डोळ्यावरती असं धुंदी आलती दारू पिऊन पिऊन ते आता धुंदी आणि नशा सगळीच उतरवली तो माझी. त्याच्यामुळं मी काय करतो आजपासून ह्या दारूला राम राम करतो कायमचा. माणूस काय म्हणतं माझ्या सगळ्या दुःखात दारूच आहे. अरे तुम्ही माणसांना यायला पुढे चान्स तर द्या ना. तुम्ही दारूला बसल्या माणसं का तुमच्याकडे यायच्यात. तुम्ही दारूला लांब केलं तर दुःखात माणसं येतील ना जवळ. पण काय होतंय अगं आता आपली परिस्थिती जरा गरिबीची आहे की मग आपण आपल्याला काम काय करावं लागतंय लय कष्टाचं काम करावं लागतंय. मग कष्टाचं लय काम केलं की हात पाय गुडघं दुखतात म्हणून जरा थोडीशी दारू पिलं का नाही मग जरा बरं वाटतंय ग. माझं काय म्हणणं आहे का जवळ एकाएकी दारू सुटत नसते कोणचंच व्यसन सुटत नाही लगेच. आपण दमतोय ना आपले हातपाय दुखतात ना मग थोडीशी दारू प्या आणि परत परत ती बी बंद करा. कशी बंद करायची आपण कटाळून घरी आलोय आपल्या लेकरांचं सुख आपले लेकरं आपल्या अंगावर खेळतात
ते लेकरांना खेळताना बघून आपलं ना जेवढं कष्ट केलं ते सगळं जातं त्या लेकरांचं सुख बघून. आपल्याला असं वाटत पण नाही की बाय आपण एवढं काम केलंय आपलं शरीर दुखतंय आपण थकून आलोय, असं काय नसतं. जेव्हा लेकरं आपल्या मिठीत हसत येतात ना तेव्हा आपलं हे सगळं कष्ट निवांत होतंय. आपण असं दमल्याने वाटतच नाही. पण आपण दारू पिणार नाही काय तर माझं दुखतंय, मी कष्ट केलंय, मी दारू पिऊन येतोय. डुलत घरी आलं का लेकरं दारात दिसली का लगेच लांब पळून जाणार. लेकरं बापाकडे येतच नाही, आसपास सुद्धा बापाच्या भटकत नाही. म्हणून त्या लेकरांचं प्रेम काय असतं काय ते दारुड्यांना कळतच नाही. खरंय खरंय तुझं म्हणून म्हणणं ते लेकरांचं प्रेम घ्या जवळ. तुमचं सगळं असं वाटणार पण नाही की मी दमून आलोय की मी कष्ट करून आलोय. कष्ट कोणासाठी करताय? लेकरांसाठीच ना. मग ते लेकरांनाच मिठीत घेऊन बसा ना संध्याकाळी आल्यावर. बरोबर कशाला दारू घेऊन बसायची? हे पण तुझं बरोबर आहे. आम्ही दिवसभर काम केलं, हे केलं, गुडघं दुखतंय, पाय दुखतंय, पण परत विचार आता आला तो सांगितल्यावर की तुम्ही दिवसभर घरातला स्वयंपाक करताय, धुणं करताय, भांडी घासताय, हा घर बी साफसफाई करताय, लेकरांचं बी बघताय, लेकरांना शाळेत बी सोडावताय. बरोबर आहे. तुम्हाला बी दिवसभर काम असतंय. मग तुम्ही काय 90 मारूनच झोपताय का? झोपतो का आम्ही 90 मारून? नाही मारत. मग उलट मी सांगितलं हे तुमच्या लक्षात आलं ना, हे माझंच भाग्य आहे. हे उगं काहीतरी आपलं दारू प्यायचाच बहाणा आहे निसता की मी आज लय काम केलंय, माझा गुडघा दुखतोय, पाय दुखतोय. तुमचं बी काहीतरी दुखत असं नाही काम करून. मग आणि घरातले काम असे आहेत ना बोटा मोजण्यासारखे काम नाही. प्रत्येक स्त्रीला माहिती असते घरातल्या काम बोटा मोजण्यासारखं नाही. मग असं म्हणताना काय म्हणतं काय 2 टायमाचं स्वयंपाक धुणं भांडे करायचं. घरात तेवढं नसतं. घर आपलं आहे ना, त्या घरात जेवढी कामं पडतील आणि आपण करतोय ते कमीच असते. कारण की आपलं घर बनवून आपण कामं करत असतो. त्यामुळे किती बी कामं केली ते कमीच असतात घरातली. बोटा मोजण्या एवढी कामं घरात नसतात. प्रत्येक गोष्ट सांगत राहिली मी हे काम केलं, मी ते काम केलं, मग त्या काम करण्याचा अर्थ काही नाहीच नाही. त्याला आपल्याला काही केलं नाही केलं ती कोण आपल्याला लक्ष देणार नाही. बाय हे काम करते सारखेच बोलून दाखवते मी काम करते. आणि बोलून कुणाला दाखवायचं? घर आपलं, लेकर आपली, नवरा आपला. बोलायचं कोणाला, सांगायचं कोणाला मी एवढं काम करते म्हणून? हा बरं चालतंय. आता माझे डोळे उघडल्यात. आजपासून मी दारूला राम 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 करतो. आणि तुमचा शिनोटा घालवा लेकरांचं सुख बघून. लेकरांना जवळ घेतला का सगळा शिनोटा निघून जातो. चालतंय. मग आजपासून दारू बंद करू नका. नसती बंद नाही, अशी बंद करून टाका. काय डायरेक्ट बाटल्यात फोडून टाकतो बाहेर जाऊन. असं जरा चला रे बाटल्यांना. आणि चकना करून हीच लेकरांना खायला दिल्यावर किती चांगलं होईल. चालतंय. ही बाटली बाहेर फोडून टाकतो मी.